आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन. लोकसुख बातमी. एकावेळी भारत गॅस व एचपी कंपनीच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर टाक्या एकत्र घेऊन त्यांचा काळ्या बाजारात विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याला सिंहगड रोड पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून 72 गॅस टाक्यासह टेम्पो असा 10,28,400 रुपयांचा माल जप्त केला आहे. सोमनाथ लहू भोजने व 31 वर्षे राहणार वडगाव बुद्रुक असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व त्यांचे सहकारी कार्यालयात उपस्थित असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की वडगाव भाजी मंडई येथील रोडवर एक जण व्यावसायिक गॅस सिलेंडरची अवैधरित्या विक्री करीत आहे. बातमीची खातर जमा करून पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा गोयलगंगाकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला एक जण निळ्या पिवळ्या रंगाच्या गॅसच्या टाक्यांचा साठा करून विक्री करताना दिसून आला. पोलिसांनी सोमनाथ भोजने याच्याकडे चौकशी केली. तेव्हा या भरलेल्या टाक्या त्याचा मालक विकास धोंडाप्पा आकळे राहणार वडगाव बुद्रुक यांनी विक्री करण्यासाठी दिल्या होत्या असे सांगितले. टेम्पोमध्ये एचपी गॅस व भारत गॅस कंपनीचे 72 व्यावसायिक गॅस सिलेंडर होते. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तूच्या कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, अण्णा केकाण, उत्तम तारू, पंकज देशमुख, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास पांडुळे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, विनायक मोहिते, विकास बांदल यांनी केली आहे.